देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी धाराशिवमध्ये आज मोर्चा निघणार आहे। अगदी थोड्याच वेळात धाराशिवमध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे। धाराशिवमधील जिजाऊ चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहे। संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे, खासदार सुनावणे, सुरेश धस, त्यासोबतच जितेंद्र आव्हाड आणि ज्योती मेटे हे नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। लाखोंच्या संख्येनं नागरिकांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन धाराशिव जिल्ह्यामध्ये करण्यात येत आहे। आणि आता थेट जाऊया धाराशिवमध्ये। आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। अप्पासाहेब, अर्ध्या तासानंतर धाराशिवमध्ये मोर्चा निघणार आहे, कशी तयारी पूर्ण झालेली आहे? कोणकोणते नेते पोहोचतायत? अमोल, अगदी काही वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे। धाराशिवमधील जिजाऊ चौकातून हा मोर्चा सुरू होईल आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल किंवा शिवाजी चौक असेल, या मार्गे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाची समाप्ती होणार आहे। आणि आपण आहोत आता शिवाजी चौकामध्ये, ज्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे। इथल्या वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केले गेलेले आहेत आणि प्रत्येक चौकामध्ये पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। पोलिसांकडून सूचना दिल्या जात आहेत की वाहतुकीमध्ये काय बदल हवे। आपल्यासोबत पोलीस आहेत की सर, वाहतुकीमध्ये कसे बदल करण्यात आलेले आहेत, काय तयारी? थोडंसं स्वप्नील राठोड सर आहेत, डीवायएसपीतले इन्चार्ज आहेत, ते तुम्हाला डिटेल माहिती देतील। आम्ही बंदोबस्तासाठी आहोत। आम्हाला इथं शिवाजी चौक या ठिकाणी शिवाजी चौकातल्या वाहतुकीमध्ये कसा बदल आहे? वाहतुकीमध्ये आपण तिकडे वाहनं सोडायची नाही आपल्याला। जो तुळजापूरकडून येणारी वाहनं आहेत ते आणि पुढे सांजा कडून येणारी वाहनं आहेत ती वाहनं आपल्याला थांबवायची आहेत। तिकडे ज्या ठिकाणी जन आक्रोश मोर्चा जाणार आहे त्या ठिकाणी वाहनं सोडायची नाहीत आपल्याला। एकंदरच अमोल, ज्या ठिकाणाहून जनआक्रोश मोर्चा सुरू होणार आहे त्या संपूर्ण मार्गावर पोलिसांनीच व्यवस्थित बंदोबस्त केलेला आहे। वाहतुकीमध्येही बदल करण्यात आलेला आहे आणि काही वेळामध्ये हा मोर्चा सुरू होत आहे। यामध्ये बीडमधून मनोज जरांगे असतील, सुरेश धस असतील किंवा बीडचे खासदार बजरंग सोनवणे आहे, यासोबतच देशमुख कुटुंबीयही सहभागी होणार आहे। तसेच धाराशिवमधून सर्व धर्मातल्या, सर्व जाती समूहातले लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। स्थानिक लोकप्रतिनिधीही या मोर्चात असणार आहेत। अमोल, निश्चित धन्यवाद अप्पासाहेब दिलेल्या या माहितीबद्दल। अपडेट तुमच्याकडून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।